फ्रेंड्स, वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. बघा, बोर्ड एक्झाममध्ये 3 ते 4 मार्काचा एक प्रश्न हमखास येतो, तो म्हणजे डिग्री. आणि बरेचसे विद्यार्थी इथंच घसरतात. त्यांना पॉझिटिव्ह ओळखता येत नाही, कंपॅरेटिव्ह करताना ज्ञान विसरतात आणि सुपरलेटिव्ह करताना द विसरतात. पण आजचा व्हिडिओ पूर्ण बघितला तर डिग्री आयुष्यभरासाठी क्लिअर होणार. तर बघा, सर्वात पहिलं आपल्याला समजायचं आहे की डिग्री म्हणजे काय. तर डिग्री म्हणजे काय होते बघा, नामामधील समानता, असमानता, तुलना आणि उच्चता या गोष्टी डिग्रीद्वारे दाखवल्या जातात. तर आता तुम्ही डिग्री शिकलेच असाल किंवा तुम्ही डिग्री नसेल शिकले तरीही आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचं पूर्ण क्लिअर होऊन जाणार. तर बघा, डिग्रीचे 3 प्रकार आहेत. सर्वात पहिलं पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. तर हे 3 आहे प्रकार डिग्रीचे. समजलं? तुम्हाला माहीत असेल हे तिन्ही प्रकार. तर आता आपण हे तिन्ही प्रकार एक एक शिकू. तर बघा, पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे साधं वर्णन, कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणजे दोघांतील तुलना. आपण असं कंपॅरिझन करत असतो. बघा, घरचे आपले कंपॅरिझन करतात की बाजूचा मुलगा हुशार आहे आणि तू किती गाफल आहे बघ, असे आपल्याला म्हणतच असेल, आहे की नाही. तर हे कंपॅरिझन करतच असते घरचे. तर कंपॅरिझन कधी होते? दोघांमध्ये होते. एक हुशार आणि एक त्याच्यापेक्षा कमी हुशार, किंवा एक लहान एक मोठा, असं कशाही प्रकारे आपण काय करत असतो, 2 वस्तूमधील काय करत असतो, तुलना करत असतो. आणि सुपरलेटिव्ह म्हणजे 3 किंवा अधिक मधील सर्वोच्च. असं समजा की तुमच्या वर्गामध्ये 50 मुलं आहे आणि त्या 50 मुलामध्ये सोहम हा सर्वात उंच मुलगा आहे. तर म्हणजे काय होते, ज्या ग्रुप राहते ना, त्या ग्रुपमध्ये सर्वात जो सर्वोच्च असते त्याला म्हणतात सुपरलेटिव्ह डिग्री. तर असे हे डिग्रीचे 3 प्रकार आहेत. आता बघा, तुम्हाला जर डिग्री आली पाहिजे असं वाटत असेल तर तुम्हाला ॲडजेक्टिव्हची 3 रूपे माहिती पाहिजे. ॲडजेक्टिव्ह याच्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे. बघा, पहिला आहे पॉझिटिव्ह म्हणजे A1 म्हणजे ॲडजेक्टिव्ह 1, आणि दुसरा आहे कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणजे ॲडजेक्टिव्ह 2 येणार, आणि तिसरा आहे सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे ॲडजेक्टिव्ह 3 येणार. खूप सोपं आहे. तुम्हाला जर पहिला प्रकार माहीत राहिला तरी तुम्ही कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्रीतला ॲडजेक्टिव्हचं तुम्ही रूप लिहू शकता. जसं बघा, टॉल. टॉल म्हणजे उंच होते, तर मग त्याला फक्त काय लावायचं, ER लावायचं. कंपॅरेटिव्हमध्ये काय लावायचं, ER लावायचं. मग टॉलचं होणार टॉलर, आणि सुपरलेटिव्हमध्ये काय होणार, टॉलेस्ट. तर काय लागलं इथं, फक्त आणि फक्त EST लागलेलं आहे. सर्वांचं असंच आहे. तुम्ही जर बघितले तर बघा, बिग, बिगचं बिगर होणार, शेवटी काय लागलं आहे, ER लागलेलं आहे. नंतर बिगचं सुपरलेटिव्हमध्ये बिगेस्ट होणार, काय लागलं, शेवटी EST लागला. तसंच हॅपी. बघा, हॅपी पॉझिटिव्हमधून कंपॅरेटिव्ह करताना हॅपियर होणार. तुम्हाला माहीतच आहे वायचा आय होते म्हणून, आणि हे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. आत्तापर्यंत मी पार्ट ऑफ स्पीच, त्याच्यानंतर टेन्स, त्याच्यानंतर ॲक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइस आणि चेंज द नॅरेशन हे आपण आत्तापर्यंत शिकलेलं आहोत. जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसेल तर बघून घ्या. तर याच्यामध्ये मी पूर्ण डिटेलमध्ये समजावून सांगितलेलं आहे. तसं बघा, आता हॅपीचं काय होते, मग हॅपियर होते, आणि सुपरलेटिव्हमध्ये हॅपीएस्ट होते. तसंच इझी. बघा, इझीचं कंपॅरेटिव्हमध्ये इझियर होते, आता वायचं आय झालेलं आहे, आणि सुपरलेटिव्हमध्ये इझिएस्ट होते. गुडचं बेटर आणि बेस्ट, इथं ER लागणार नाही. तर हे काही काही असे असते ज्याला ER किंवा EST लागत नाही. पण जर तुम्ही चांगले बघितले असेल तर बघा, गुडचं बेटर ER लागलेलं आहे, पण तिथं बेटर झालेलं आहे, आणि इकडं बेस्ट झालेलं आहे, EST शेवटी लागलेलं आहे. फक्त काय इथं गुड येणार नाही सुरुवातीला. तसंच बॅड, बॅडचं वर्ड्स होणार आणि वर्स्ट होणार. तर अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा. आणि जर लॉंग ॲडजेक्टिव्ह राहिले, जसं बघा, लॉंग ॲडजेक्टिव्ह आणि शॉर्ट ॲडजेक्टिव्हचा फरक सांगतो. जसं तुम्हाला जर हे वाचायला सांगितलं तर वाचा बरं, हे काय आहे, गुड, पटकन वाचता. हे वाचा बरं, काय आहे, बॅड, तुम्ही पटकन वाचले. हे इझी, हे हॅपी. म्हणजे तुम्हाला थांबायची गरज पडत आहेत का, नाही. तुम्ही एका याच्यामध्ये पटकन वाचता. टॉल, बिग, हॅपी पटकन वाचता. पण जर तुम्हाला इथे वाचायला लावलं, चला हे वाचा बरं, काय आहे, तर तुम्ही म्हणणार ब्युटिफुल.
म्हणजे याच्यामध्ये दोघं जण आले, एक आलं ब्युटी आणि एक आलं फुल, म्हणजे दोन काय केलेले आहे शब्द याच्यामध्ये मिक्स झालेले आहे. जर असं कधी तुम्हाला दिसले, ब्युटिफुल झालं, इम्पॉर्टंट, तर याच्यामध्ये पण दोन आलेले आहे, म्हणजे तुम्हाला वाचताना थोडासा श्वास घ्यावा लागत आहे का नाही, एका श्वासामध्ये निघत आहे का हे शब्द नाही. मग अशा वेळी कंपेरेटिव्हमध्ये ह्या ब्युटिफुलचं मोर ब्युटिफुल होणार आणि सुपरलेटिव्हमध्ये मोस्ट ब्युटिफुल होणार. लक्षात ठेवा, ज्या शब्द आपल्याला एका श्वासामध्ये म्हणता येत नाही तो कंपेरेटिव्हमध्ये त्या शब्दाच्या पुढं मोर लागणार आणि सुपरलेटिव्हमध्ये मोस्ट लागणार. तसंच इम्पॉर्टंटचं बघा, तर कंपेरेटिव्हमध्ये काय लागणार, मोर लागणार, मग काय होणार मोर इम्पॉर्टंट, आणि सुपरलेटिव्हमध्ये मोस्ट लागणार, मग काय झालं मोस्ट इम्पॉर्टंट. समजलं? तर हे बरोबर लक्षात ठेवा. हे जर तुम्हाला लक्षात राहिले तर तुम्हाला डिग्री बिलकुल हलवा वाटणार. तर हा रूल आहे, रूल तुम्ही लक्षात ठेवा. शॉर्ट वर्ड राहिला तर कंपेरेटिव्हमध्ये ER लागणार आणि सुपरलेटिव्हमध्ये EST लागणार. तसंच लॉंग वर्ड राहिला तर कंपेरेटिव्हमध्ये मोर आणि सुपरलेटिव्हमध्ये मोस्ट लागणार, जे मी तुम्हाला आत्ताच चांगल्या प्रकारे समजावून सांगितलेलं आहे आणि मला आशा आहे की तुम्हाला हे चांगल्या प्रकारे समजलं असेल. आता आपण समजून घेऊया पॉझिटिव्ह डिग्री. आता पॉझिटिव्ह डिग्री कशा प्रकारे असते बघा. दोन व्यक्ती किंवा वस्तूमधील समानता किंवा असमानता दाखवण्यासाठी आपण पॉझिटिव्ह डिग्रीचा उपयोग करत असतो. याचा फॉर्म्युला बघा, ॲज A1 म्हणजे ॲडजेक्टिव्ह पहिला आणि ॲज म्हणजे वाक्यामध्ये तुम्हाला ॲज आणि मधात जर A1 म्हणजे ॲडजेक्टिव्ह 1 दिसला तर समजून जायचं ते पॉझिटिव्ह डिग्री आहे. ॲज लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला सो ॲज दिसला आणि त्याच्या मधात A1 दिसलं, A1 म्हणजे ॲडजेक्टिव्ह पहिला, जे नकारार्थीसाठी आपण सो वापरत असतो. लक्षात ठेवा, पॉझिटिव्हसाठी ॲज आणि नेगेटिव्हसाठी सो ॲज. तर असं जर तुम्हाला सेंटेन्स दिसलं ज्याच्यामध्ये ॲज किंवा सो ॲज आहे तर समजून जायचं ते पॉझिटिव्ह डिग्री आहे, आणि सो ॲज राहिलं तर नकारार्थी म्हणजे निगेटिव्ह डिग्री. जसं उदाहरणार्थ बघा, मोहन इज ॲज टॉल ॲज सोहन, म्हणजे मोहन ह्या सोहम इतकाच उंच आहे, म्हणजे समानता दाखवत आहे दोघातला. बघा तुम्हाला इथं ॲज दिसत आहे आणि मध्ये A1 म्हणजे टॉल आलेला आहे. समजलं? अशा प्रकारे काय असते, उदाहरण असते. दुसरं बघा, नेहा इज नॉट ॲज क्लेवर ॲज दीपा, म्हणजे नेहा हे दीपा इतकी हुशार नाही आहे. नेगेटिव्ह आलं आहे, नेगेटिव्ह डिग्री झाली. तर बघा इथं असा सो आलेला आहे नेगेटिव्हमध्ये आणि इथं ॲज, आणि दोघांच्या मध्यात A1 म्हणजे काय होते, तर A1 म्हणजे ॲडजेक्टिव्ह पहिला. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये मी जास्त तुम्हाला लिस्ट दिली होती, ते लिस्ट तुम्हाला पाठ करून ठेवायची आहे. आता बघूया आपण कंपेरेटिव्ह डिग्री. कंपेरेटिव्ह डिग्री म्हणजे काय, जसं मी आत्ताच तुम्हाला सांगलं की आपली घरची काय करत असते, आपली तुलना करत असते दुसऱ्याबरोबर. कोणाबरोबर? दुसऱ्याबरोबर. म्हणजे बाजूचा मुलगा हुशार आणि तुम्ही कसे असते, गाफल असते हमेशा त्यांच्या नजरेमध्ये, आहे का नाही. तर असं काही नसते, कंपॅरिझन करणे चांगली गोष्ट नाही, पण आपल्याला डिग्री तर शिकावीसा लागणार. बघा आता, तर कंपेरेटिव्ह डिग्री म्हणजे काय होते, दोघांमधील तुलना. काय असते, दोघांमधील तुलना. याचा पॅटर्न बघा कसा असते. A2 असते, आत्ताच जसं पाहिलं आपण A2. A1 म्हणजे ॲडजेक्टिव्ह पहिला आणि A2 म्हणजे ॲडजेक्टिव्ह दुसरा, जे कंपेरेटिव्ह डिग्रीमध्ये होतं, ज्याच्यामध्ये काय लागते, शेवटी ER लागते. समजलं? जसं टॉल असेल तर टॉलला काय लागणार, ER लागणार, मग ते काय होणार, टॉलर होणार. समजला? तर A2 लागणार आणि त्याच्यानंतर येणार द्यान. जसं उदाहरणात बघा, राजेश इज टॉलर दॅन रमेश. तर बघा इथं टॉल आलेला आहे आणि त्याला ER लागलेला आहे आणि त्याच्यानंतर काय आहे, द्यान लागलेला आहे. तर तुम्हाला A2 आणि द्यान जर दिसलं तर समजून जायचं ते कंपेरेटिव्ह डिग्री आहे, म्हणजे दोघांची काय केली जाते, याच्यामध्ये तुलना केली जाते. आता तिसरी डिग्री आहे सुपरलेटिव्ह डिग्री. सुपरलेटिव्ह म्हणजे सुपरमॅन समजा, जो खूप शक्तिशाली असते, आहे का नाही, सुपरमॅन, त्याच्यासारखंच हे सुपरलेटिव्ह डिग्री आहे. म्हणजे हे पण सर्वात काय असते, सर्वोच्च असते, सर्वात मोठे म्हणा किंवा सर्वोच्च, त्याच्यापेक्षा दुसरं कोणीच नाही. तर इथं कसं असते, 3 किंवा अधिक व्यक्ती. जसं तुम्हाला आता मी वर्गातलं उदाहरण दिलं, तुमच्या वर्गामध्ये 50 मुलं आहेत, त्या 50 मुलापैकी सोहम सर्वात उंच आहे, तर त्याच्या एवढं उंच कोणीच नाही बा, आहे का नाही, त्याला म्हणते सुपरलेटिव्ह. तसंच काय असते, 3 किंवा अधिक व्यक्तीमधील सर्वोच्चता. तर याचा पॅटर्न बघा, काय येते, द येते आणि A3 म्हणजे काय होते, तर A3 म्हणजे होते ॲडजेक्टिव्ह तिसरा.
जसं उदाहरणं बघा, नेहा इज द टॉलेस्ट गर्ल इन द क्लास, म्हणजे नेहा ही वर्गातील सर्वात उंच मुलगी आहे. आलं इथं सर्वात पहिलं काय आलं, द आलं आणि नंतर इथं A3 आलेलं आहे. टॉलेस्ट म्हणजे टॉल आलं आणि टॉलला काय लागते, A3मध्ये EST लागते. तर इथं EST लागलं, मग काय झालं, टॉलचं टॉलेस्ट झालं. समजलं. अशा प्रकारे काय असते, सुपरलेटिव्ह डिग्रीसुद्धा असते. आता तुम्हाला तिन्ही डिग्र्या समजलेल्या असेल. आता आपल्याला या तिन्ही डिग्र्यामधली काय करायचं आहे, ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. म्हणजे पॉझिटिव्हमध्ये कंपेरेटिव्ह, कंपेरेटिव्हमधून सुपरलेटिव्ह असं आपल्याला काय करायचं आहे, ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. तर बघा आपण आता करू ट्रान्सफॉर्मेशन, चेंज द डिग्री. आणि अशाच प्रकारची उदाहरणं तुम्हाला एक्झाममध्ये येत असते. तर लक्ष द्या आता चांगल्या प्रकारे. सर्वात पहिला आपण शिकू पॉझिटिव्हमधून कंपेरेटिव्ह डिग्री कशी करायची. तर याचा रूल आहे, शेवटचा करता आधी घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, काय करायचं आहे, शेवटचा करता आधी घ्यायचा. म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्समधला जो शेवटचा करता राहणार तो कंपेरेटिव्हमध्ये काय होणार, सर्वात पहिले येणार. नंतर होकारार्थी असेल तर नकारार्थी आपल्याला करायचं आहे. आणि आपल्याला काय घ्यायचं आहे, A2 प्लस द्यान आपल्याला वापरायचं आहे. बस हे एवढा सोपासा रूल आहे. या रूल तुम्हाला पाठ करायचा आहे आणि आता आपल्याला सेंटेन्स बनवायचे आहे. जर रूल पाठ झाला नाही तरी काही फरक पडत नाही. आता सेंटेन्स बनवता बनवता तुम्हाला ॲटोमॅटिकच या रूल पाठ होऊन जाणार. बघा आता हे पॉझिटिव्ह डिग्री आहे. राम इज ॲज टॉल ॲज श्याम. आपण कसं ओळखलं काही पॉझिटिव्ह डिग्री आहे, इथं तुम्हाला काय दिसतं आहे, ॲज दिसतं आहे आणि मधामध्ये A1 दिसत आहे म्हणजे टॉल. तर आता आपल्याला काय करायचं आहे, याचा आपल्याला सेंटेन्स पॉझिटिव्हमधून कंपेरेटिव्हमध्ये करायचं आहे. तर शेवटचा करता आधी घ्यायचा, कोण आहे, श्याम. तर श्याम घेतला. मग इथचं हेल्पिंग वर्ब घ्यायचं, कोण आहे, इज. तर इज घेतलं. आता वरचं वाक्य सांगा मला पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. कसं ओळखायचं, जर वाक्यामध्ये नॉट आलं तर समजायचं निगेटिव्ह आहे. याच्यात कुठं तुम्हाला नॉट दिसत आहे का, नाही. म्हणजे हे कसं आहे, तर हे पॉझिटिव्ह आहे. मग ह्या पॉझिटिव्हचं निगेटिव्ह करायचं आहे. मग निगेटिव्ह करताना काय टाकायचं, नॉट टाकायचं आहे. मग इज झाल्यावर नॉट टाकायचं. मग या टॉलचं आपल्याला करायचं आहे A2. मग A2 कसं, याला काय लावायचं, फक्त आणि फक्त ER लावायचं. मग टॉलचं टॉलर होणार. मग लिहिलं टॉलर. मग A2 झाल्यावर आपल्याला माहीत आहे काय लिहायचं आहे, द्यान लिहायचं आहे. मग इथं द्यान लिहायचं. मग कोण उरला आता, राम. तर रामला मागं टाकायचं. मग कसं झालं हे, श्याम इज नॉट टॉलर दॅन राम. समजलं. अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. अजून एक उदाहरण बघूया. बघा, अमरावती इज नॉट ॲज बिग ॲज पुणे. आता बघा हे कोणती डिग्री आहे, इथं तुम्हाला ॲज दिसत आहे आणि मधामध्ये A1 दिसत आहे. बिग A1 म्हणजे काय होते, ॲडजेक्टिव्ह पहिला. तर आपल्याला समजलं का हे काय आहे, पॉझिटिव्ह डिग्री आहे. पण कशी आहे, हे जे वाक्य आहे अमरावती इज नॉट ॲज बिग ॲज पुणे, हे आपल्याला माहीत झालं पॉझिटिव्ह डिग्री आहे. पण हे वाक्य कोणतं आहे, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. बघा इथं नॉट आलं म्हणजे काय आहे, हे नेगेटिव्ह आहे. कसं आहे, नेगेटिव्ह आहे. नॉट आलं म्हणजे नेगेटिव्ह आहे. मग आता याचं नेगेटिव्ह असेल तर आपल्याला पॉझिटिव्ह करायचं आहे. कसं करायचं बघा, सर्वात शेवटचा करता पहिलं घ्यायचं, कोण आहे, पुणे. मग पुणे पहिलं घ्यायचं. मग इथं पाहायचं हेल्पिंग वर्ब कोण आहे, इज आहे. तर इज घ्यायचं. मग झालं. मग आपल्याला आता इथं A1 आहे तर आपल्याला A2 प्लस द्यान घ्यायचं आहे. मग बिगचं काय होणार, तर बिगचं A2 फक्त याला काय लावायचं आहे, म्हणजे आता बिग आहे समजा, ह्या बिग आहे तर याला ER लावायचा. पण इथं डबल जी होणार. लक्षात ठेवा, बिगर लिहिताना डबल जी होणार. मग इथं लिहायचं बिगर. मग A2 झालं. मग द्यान लावायचं. आता उरलं कोण, अमरावती. तर अमरावती लिहून घ्यायचं. मग काय झालं, पुणे इज बिगर दॅन अमरावती. म्हणजे पुणे हे अमरावतीपेक्षा मोठं आहे. आणि इथं काय होतं, अमरावती इज नॉट ॲज बिग ॲज पुणे. म्हणजे अमरावती हे पुणे इतकं मोठं नाही आहे. बरोबर. आणि इथं पुणे हे अमरावतीपेक्षा मोठं आहे. म्हणजे यांचा अर्थ बदललेला नाही आहे. वाक्य बघा, अर्थ बदलला का, नाही बदलला. अर्थ तोच आहे. समजलं. तर असं आपल्याला काय करायचं आहे, ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. कुठून, पॉझिटिव्ह डिग्रीमधून कंपेरेटिव्ह डिग्रीमध्ये. आता आपण बघू कंपेरेटिव्ह डिग्रीमधून पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कसं काय करायचं आहे, ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. बघा, राम इज टॉलर दॅन श्याम.
आता हे कोणती डिग्री आहे कसं ओळखायचं, इथं बघायचं काय आलेलं आहे, टॉलर आले आहे, म्हणजे काय आहे हे A2 आहे आणि ते झाल्यावर द्यान आहे का बघायचं आहे का द्यान आहे, म्हणजे A2 आणि द्यान असेल तर ते कोणती डिग्री आहे, कम्पेरेटिव्ह डिग्री आहे. मग आपल्याला पॉझिटिव्ह करायचे आहे. आपल्याला माहीत आहे पॉझिटिव्ह करताना ॲज आणि याच्या मधामध्ये A1 आणि पुन्हा ॲज येणार, म्हणजे ॲज एसच्या मधात A1 येणार. तर कसं करायचं बघा, सर्वात शेवटचा करता पहिलं घ्यायचा, कोण आहे तर श्याम आहे, घेतलं श्याम. इथं पाहायचं हेल्पिंग वर्ब कोणता आहे, इज आहे, तर इज घ्यायचं. वरचं वाक्य पॉझिटिव्ह आहे तर नेगेटिव्ह करायचं, मग नॉट टाकायचं. मग आपल्याला माहीत आहे ॲज A1 ॲज टाकायचं. टॉलरचं A1 काय होणार तर टॉल होणार, मग पुन्हा ॲज टाकायचं. आता उरलं कोण राम, मग राम लिहायचं. श्याम इज नॉट ॲज टॉल ॲज राम, म्हणजे श्याम हा राम इतका उंच नाही आहे. आणि इथं काय होतं राम इज टॉलर दॅन श्याम, म्हणजे राम हा श्यामपेक्षा उंच आहे. अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. दुसरं बघा, ही इज नॉट स्ट्रॉंगर दॅन मोहन. बघा इथं काय आलेलं आहे, स्ट्रॉंगर म्हणजे A2 आलेलं आहे आणि त्याच्यानंतर द्यान आलं, म्हणजे हे काय आहे, हे आहे कम्पेरेटिव्ह डिग्री. कोणती आहे, कम्पेरेटिव्ह डिग्री आहे. मग आता आपल्याला याचं काय करायचं आहे, पॉझिटिव्ह डिग्री करायची आहे. काय करायचं आहे, पॉझिटिव्ह. मग सर्वात पहिलं काय येणार, शेवटचा करता पहिलं घ्यायचं, कोण आहे, मोहन, घेतलं. मग इथं बघायचं इज आहे तर इज घ्यायचं. आपल्याला माहीत आहे ॲज आणि ॲज झाल्यावर A1 आणि पुन्हा ॲज, म्हणजे ॲज एसच्या मधात A1 येणार. मग इज झाल्यावर ॲज टाकायचा. आता स्ट्रॉंगर आहे तर याच्यातला ER काढून टाकायचा, कोण उरलं मग स्ट्रॉंग, तर स्ट्रॉंग लिहायचं. पुन्हा ॲज लिहायचं, कोण उरलं ही, तर ही लिहायचं. झालं. मोहन इज ॲज स्ट्रॉंग ॲज ही, म्हणजे मोहन हा त्याच्या इतकाच उंच आहे. इथं काय होतं, ही इज नॉट स्ट्रॉंगर दॅन मोहन, म्हणजे तो मोहन इतका शक्तिशाली नाही आहे. आणि मग याचा अर्थ काय होते, मोहन इज ॲज स्ट्रॉंग ॲज ही, म्हणजे मोहन त्याच्या इतका शक्तिशाली आहे. झालं बरोबर. तर अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. आता आपण बघूया सुपरलेटिव्ह डिग्री. बघा आता सुपरलेटिव्ह डिग्री ही सिम्पलवाली आहे. दोन असते सुपरलेटिव्ह डिग्री, एक असते सिम्पल आणि एक असते वन ऑफ दची. समजला. तर पहिला आपण सिम्पलवाली शिकू. बघा आता, राम इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास. आता हे काय आहे, हे बघा आता इथं EST आलेला आहे. EST कधी येते, A3 मध्ये येते. आता A3 म्हणजे का वय, म्हणजे कायच्यामध्ये येते तर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये येते. आपण आत्ताच वर बघितलं होतं आहे का नाही. A3 कुठे येते, सुपरलेटिव्ह. A1 पॉझिटिव्हमध्ये येते, A2 कम्पेरेटिव्हमध्ये येते आणि A3 सुपरलेटिव्हमध्ये येते. मग इथं टॉलेस्ट आलं, म्हणजे हे कोणती डिग्री आहे, सुपरलेटिव्ह डिग्री आहे. कोणती डिग्री आहे, सुपरलेटिव्ह. आणि याचा अर्थ पण बघा तसाच होते. राम इज द टॉलेस्ट बॉय, राम इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास, म्हणजे राम हा वर्गातील सर्वात उंच मुलगा आहे. त्याच्या इतकं उंच कोणीच नाही, म्हणजे काय झालं तर सुपरमॅन आहे का नाही. मग आता हे सेंटेन्स कसं करायचं बघा, पॉझिटिव्हमध्ये. सुपरलेटिव्हमधून आपल्याला काय करायचं आहे, पहिलं पॉझिटिव्हमध्ये. तर सर्वात पहिलं सुरुवात होणार नो अदरपासून. झालं नो अदर. मग इथं बघायचं का A3 झाल्यावर जेवढेही सेंटेन्स आहे ते सर्व सेंटेन्स लिहून घ्यायचं. मग A3 इथं आहे तर याच्यानंतर उरलं कोण, बॉय इन द क्लास. हे उचलायचं ना पुढं आणायचं. झालं बॉय इन द क्लास. मग हेल्पिंग वर्ब बघायचा, कोण आहे, इज आहे तर इज टाकायचं. आणि मग आपलं लावायचं ॲज A1 ॲज, तर ॲज टाकायचं. टॉलेस्टचं टॉल होणार, पुन्हा ॲज टाकायचं, म्हणजे काय होणार, ॲज टॉल ॲज. उरलं कोण, राम, तर शेवटी लिहायचं राम. मग कसं झालं हे, नो अदर बॉय इन द क्लास इज ॲज टॉल ॲज राम. आता याचंच जर सुपरलेटिव्हचं कम्पेरेटिव्ह करायचं असेल तर कसं करायचं, आपल्याला माहीत आहे कम्पेरेटिव्हमध्ये काय येते, A2 येते आणि प्लस द्यान येते. तर कम्पेरेटिव्ह करताना काय करायचं आहे, सर्वात पहिलं राम इज येणार. चला मग राम इज लिहून घ्यायचं. मग A2 येणार आणि मग द्यान येणार. तर A2 काय आहे, टॉलेस्टचा A2 काय होते तर टॉलर होते. मग टॉलर लिहायचं. मग कंजक्शन टाकायचं द्यान, तर द्यान टाकायचं. आता पहा काय म्हणते, बॉय इन द क्लास, म्हणजे सर्वात उंच मुलगा आहे
तर तो सर्वांपेक्षा उंच आहे. तर म्हणजे मग काय करायचं, त्याच्या जागी एनी अदर टाकायचं. काय टाकायचं, एनी अदर. आणि मग बॉय इन द क्लास लिहून घ्यायचं, बॉय इन द क्लास. राम इज द टॉलर दॅन एनी अदर बॉय इन द क्लास. म्हणजे राम हा वर्गातल्या कोणत्याही मुलापेक्षा सर्वात उंच आहे. झालं. आणि याचा पण अर्थ तोच होता. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, सुपरलेटिव्ह डिग्रीमधून पॉझिटिव्ह आणि कंपेरेटिव्ह डिग्री तयार करायची आहे. हे काय आहे, सिम्पल आहे. अजून एक वाक्य बघू म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होऊन जाणार. बघा, मुंबई इज द बिगेस्ट सिटी इन द इंडिया. मुंबई ही इंडियातली सर्वात मोठी सिटी आहे. तर इथं बिगेस्ट आलेलं आहे, शेवटी EST आलं म्हणजे हे काय आहे, सुपरलेटिव्ह डिग्री आहे. माहीत झालं. आता आपल्याला करायचं आहे सर्वात पहिलं पॉझिटिव्ह डिग्री. PD म्हणजे काय होते, पॉझिटिव्ह डिग्री. तर सुरुवात करायचं नो अदरपासून. लिहिलं नो अदर. मग A3च्या नंतर जेवढे सेंटेन्स आहे सब लिहून घ्यायचं. काय आहे, सिटी इन इंडिया. तर लिहून घ्यायचं सिटी इन इंडिया. हेल्पिंग वर्ब इज, तर इथं पण घ्यायचं इज. आणि आपल्याला माहीत आहे ॲज टाकायचं असते A1. मग ॲज लिहायचं. त्यांच्या दोघांच्या मधात बिगरचं काय होणार, तर बिग होणार. बिग टाकायचं आणि उरलेलं मुंबई लिहून घ्यायचं. झालं. कारण मग नो अदर सिटी इन इंडिया इज ॲज बिग ॲज मुंबई. तसंच आता आपण कंपेरेटिव्ह डिग्री करू. तर कसं करायचं, सर्वात पहिलं मुंबई इज लिहून घ्यायचं. करायचं मुंबई इज लिहून घ्यायचं. मग लिहिलं मुंबई इज. आपल्याला माहीत आहे काय आहे, A2 प्लस दॅन. A2 प्लस दॅन आपल्याला लिहायचं आहे. मग आता बिगरचं काय होणार, बिगेस्टचं काय होणार, तर बिगर होणार. मग इथं लिहायचं बिगर झाल्यावर दॅन आणि मग त्याच्यानंतर टाकायचं एनी अदर आणि मग लिहून घ्यायचं सिटी इन इंडिया. झालं. सिटी इन इंडिया लिहून घ्यायचं. मग काय झालं, मुंबई इज बिगर दॅन एनी अदर सिटी इन इंडिया. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, सुपरलेटिव्हमधून पॉझिटिव्ह डिग्री आणि कंपेरेटिव्ह डिग्री असे दोन्हीही करायचे आहे. तुम्ही अजून एक्झाम्पल करा म्हणजे तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे डिग्री स्ट्रॉंग होऊन जाणार. आता आपण बघूया सुपरलेटिव्हची वन ऑफ द. बघा आता, राम इज वन ऑफ द टॉलेस्ट बॉय इन द क्लास. म्हणजे राम हा वर्गातला एकमेव सर्वात उंच मुलगा आहे. त्याच्यापेक्षा दुसरं कोणीही उंच नाही आहे. तर आता बघा, हे झालं तुमचं पॉझिटिव्ह सुपरलेटिव्ह डिग्री. कारण इथं काय आलेलं आहे, A3 आलेलं आहे. द प्लस A3 जर दिसलं तुम्हाला तर समजून जायचं काही सुपरलेटिव्ह डिग्री आहे. तर याचं पॉझिटिव्ह डिग्री करताना कसं करायचं बघा. जर तुम्हाला कधीही वन ऑफ द दिसलं, काय दिसलं, वन ऑफ द, वाक्यामध्ये वन ऑफ द दिसलं तर त्याचं पॉझिटिव्ह डिग्री करताना व्हेरी फ्यूपासून सुरुवात होते. लक्षात ठेवा. कशापासून सुरुवात होते, व्हेरी फ्यू. तर सुरुवातीला घ्यायचं व्हेरी फ्यू. झालं. मग A3च्या नंतर जे आहे ते लिहून घ्यायचं. कोण आहे A3च्या नंतर, तर बॉय इन द क्लास. लिहिलं बॉय इन द क्लास. आता बघा, आता इथं इज आलेलं आहे. तर हे इज होतं फक्त आणि फक्त रामसाठी, म्हणून इथं काय लिहिलं आपण, इज लिहिलं. पण आता आपल्याला या इजचं रूप बदलवायचं आहे. कसं बदलवायचं बघा, व्हेरी फ्यू बॉयज. व्हेरी फ्यू बॉयज म्हणजे काही मुलं. काय होते, काही मुलं म्हणजे एकपेक्षा किंवा दोनपेक्षा जास्त आहे. मग आपण टेन्समध्ये शिकलो, दोनपेक्षा जर जास्त असेल, दोन किंवा दोनपेक्षा जास्त असेल तर इज येणार नाही, आर येणार. मग इथं लिहायचं आर. मग ॲजमध्ये A1 टाकायचं. मग ॲजच्या मधात A1. टॉलेस्टचं काय होणार, टॉल होणार. आणि शेवटी येणार राम. मग कसं होणार, व्हेरी फ्यू बॉईज इन द क्लास आर ॲज टॉल ॲज राम. आता याचं सुपरलेटिव्ह वन ऑफ दचं आपल्याला काय करायचं आहे, कॉम्पेरेटिव्ह डिग्री करायची आहे. तर कशी करायची बघा. सर्वात पहिलं राम इज लिहून घ्यायचं. झालं. राम इज लिहिलं. त्याच्यानंतर आपल्याला माहीत आहे A2 प्लस दॅन लिहायचं आहे. मग A2 काय होणार, टॉलरचं होणार, टॉलेस्टचं काय होणार, तर टॉलर होणार. आणि दॅन लिहायचं, टॉलर दॅन. आता लक्षात ठेवा, वन ऑफ द दिसलं तर मोस्ट अदर लिहायचं. काय लिहायचं, मोस्ट अदर. मग इथं लिहून घ्यायचं दॅन झाल्यावर मोस्ट अदर. आणि मग
इथं वाक्यात उरलेलं सर्वच्या सर्व लिहून घ्यायचं. कोण उरलं? बॉय इन द क्लास. मग इथं लिहून घ्यायचं बॉय इन द क्लास. मग कसं झालं? राम इज टॉलर दॅन मोस्ट अदर बॉयज इन द क्लास. अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. अजून आपण एक उदाहरण बघू म्हणजे तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे कळणार. राहुल द्रविड इज वन ऑफ द बेस्ट प्लेयर इन इंडिया. म्हणजे राहुल द्रविड हा भारतातला एक बेस्ट प्लेयर आहे. आता बघा ओळखायचं कसं. तुम्हाला इथं काय दिसलं? वन ऑफ द दिसलं म्हणजे हे काय आहे? सुपरलेटिव्ह डिग्री आहे. मग याचं पॉझिटिव्ह डिग्री करायचं. तर पॉझिटिव्ह डिग्री करताना आत्ताच सांगितलं मी वन ऑफ द दिसलं तर सुरुवात करायची व्हेरी फ्यूनं. मग सर्वात पहिलं लिहायचं व्हेरी फ्यू. मग A3च्या नंतर उरलेलं सर्व लिहायचं. A3 कोण आहे? तर इथं आहे बेस्ट. काय आहे? बेस्ट. जसं आपण आत्ताच बघितलं होतं गुड, बेटर आणि बेस्ट. गुड येणार पॉझिटिव्हमध्ये, बेटर येणार कम्पॅरेटिव्हमध्ये आणि बेस्ट येणार सुपरलेटिव्हमध्ये. तर आपल्याला काय करायचं आहे? आता इथे आलेलं बेस्ट जे आहे त्या बेस्टला आपल्याला काय करायचं आहे? ए बेस्ट नंतर जे येते ते आपल्याला लिहून घ्यायचं आहे. कोण आलेलं आहे? प्लेयर इन इंडिया. मग लिहून घ्यायचं प्लेयर इन इंडिया. मग इथं इज आलेलं आहे. इज कोणासाठी आलेलं आहे? राहुल द्रविडसाठी. मग त्याचं पॉझिटिव्हमध्ये करताना व्हेरी फ्यू प्लेयर म्हणजे काही खेळाडूपैकी. तर काही जास्त आहे तर मग त्याचं काय होणार? आर होणार. मग ॲजमध्ये A1 टाकायचं. ॲजमध्ये बेस्टचं काय होणार? तर गुड होणार. आणि उरलं कोण? राहुल द्रविड. तर राहुल द्रविड लिहायचं. मग कसं झालं? व्हेरी फ्यू प्लेयर्स इन इंडिया आर ॲज गुड ॲज राहुल द्रविड. तसंच जर आपल्याला आता याचं कम्पॅरेटिव्ह डिग्री करायचं असेल तर कसं करायचं बघा. सर्वात पहिले येणार राहुल द्रविड इज. तर सर्वात पहिले लिहून घ्यायचं राहुल द्रविड इज. आता A2 प्लस द्यान लिहायचं आहे आपल्याला माहीत आहे. मग इथं A3 कोण आहे? बेस्ट आहे. त्याचं A2 काय होणार? तर बेटर होणार. बेटर झाल्यावर द्यान लिहायचं. मग लिहिलं बेटर द्यान. आणि वन ऑफ द जर तुम्हाला वाक्यात दिसलं तर मोस्ट अदर लिहायचं. याच्या जागी काय लिहायचं? मोस्ट अदर. तर मोस्ट अदर लिहिलं. आणि मग कोण उरला आता? प्लेयर इन इंडिया. तर प्लेयर इन इंडिया लिहून घ्यायचं. काय झालं मग? राहुल द्रविड इज बेटर दॅन मोस्ट अदर प्लेयर्स इन इंडिया. तर अशा प्रकारे आपण काय केलं आहे? हे सेंटेन्स बनवलेलं आहे. आता तुम्हाला डिग्री बिलकुल क्लिअर झालेली असेल तरी पण आपण काय करतो? एक्झाममध्ये कॉमन मिस्टेक करतो. जसं बघा मुंबई इज बिगर दॅन ऑल सिटीज. तर ऑल सिटीज येणार का? आत्ताच सांगितलं एनी अदर सिटी येणार. काय येणार? एनी अदर. मग मुंबई इज बिगर दॅन एनी अदर सिटी. तसंच बघा शी इज मोर स्मार्टर. बघा स्मार्टचं स्मार्टर झालं तर मग मोर येणार का? नाही येणार. मग काय येणार? स्मार्टरच येणार फक्त. शी इज स्मार्टर. तर लक्षात ठेवा सुपरलेटिव्हमध्ये आपण काय करतो? द लावत नाही, विसरून जातो. आणि वन ऑफ दमध्ये काय करतो? सिंग्युलर लावतो. तर सिंग्युलर लावायचं नाही राहत. काय लावायचं राहते? प्लुरर लावायचं राहते. लक्षात ठेवा वन ऑफ द नंतर प्लुरर नाऊन लावायचं हे लक्षात ठेवा. तर याच्यामध्येच आपण काय करतो? गलती करतो ना, आपलं सेंटेन्स काय होते? चुकून जाते. तर अशी गलती करायची नाही. तर आता तुम्हाला समजलं असेल डिग्री. तर तुमच्यासाठी एक फायनल रॅपिड फायर चॅलेंज आहे. तुम्ही मला याचं काय करायचं आहे? उत्तर द्यायचं आहे. बघा नो अदर रिव्हर इज ॲज स्ट्रॉंग ॲज द नाईल. तर कसं होणार बरं सांगा बरं आता. तर सर्वात पहिलं काय येणार? द नाईल येणार. काय येणार? द नाईल. झालं. द नाईल लिहिलं. त्याच्यानंतर बघा इथं बघायचं हेल्पिंग वर्ब काय आहे? इज आहे. नदी हे कसं आहे? तर इजच लावायचं. आर येणार का? नाही येणार. मग बघा आता मग इथं काय आलेलं आहे? ॲजमध्ये लॉंग आलेलं आहे. म्हणजे हे काय आहे? A1 आहे. म्हणजे हे काय आहे? पॉझिटिव्ह डिग्री आहे. मग आता याचा आपल्याला कम्पॅरेटिव्ह करायचा आहे. तर मग काय येणार? आता आपल्याला याचं काय करायचं आहे? सुपरलेटिव्ह डिग्री करायचं आहे. म्हणजे द येणार आणि A3 येणार. तर मग इज झाल्यावर काय लावायचं? द लावायचं. आणि लॉंगचं काय होणार? तर लॉंगेस्ट होणार. लॉंगेस्ट झालं. लॉंगेस्ट
कोण उरलं मग आता? तर आता उरलं फक्त आणि फक्त रिव्हर. तर सर्वात शेवटी काय लावायचं? रिव्हर. मग याचं सेंटेन्स कसं झालं? द नाईल इज द लॉंगेस्ट रिव्हर. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे. बघा तुम्हाला ओळखू येत आहे ना बरोबर? बघा डबल वाचतो. सर्वात पहिलं घ्यायचं द नाईल, घेतलं द नाईल. मग हेल्पिंग वर्ब इज घ्यायचं, आपल्याला सुपरलेटिव्ह करायचं आहे तर द घ्यायचं. मग या लॉंगचं काय करायचं? A3 म्हणजे लॉंगेस्ट. आता उरलं कोण? फक्त उरलं कोण? रिव्हर. तर रिव्हर लिहायचं, नो अदर काढून टाकायचं, झालं. तसंच दुसरं बघा आता. चला दुसरं करा बरं. मग मी तर सांगणार असाव. झालं केलं? मग बघा आता तुमचं उत्तर आणि माझं उत्तर बरोबर येते का पाहू. रिया इज टॉलर दॅन नेहा. आता इथं काय आलेलं आहे? A2 आलेलं आहे. काय आलं? A2 प्लस दॅन आलेलं आहे. म्हणजे कोणती डिग्री आहे? तर कंपेरेटिव्ह डिग्री आहे. आता या कंपेरेटिव्हचं आपल्याला पॉझिटिव्ह करायचं आहे. करा. पॉझिटिव्ह केलं, बरोबर केलं. मग बघा आता तुमचं उत्तर ना माझं उत्तर बरोबर येते का पाहू. तर सर्वात लास्टचा करता कोण आहे? तर नेहा आहे. मग नेहाले काय करायचं? सर्वात पुढे घ्यायचं, नेहा. चला घेतलं नेहा. मग इथं बघायचं कोण आहे? हेल्पिंग वर्ब इज आहे. तर इज घ्यायचं. आता हे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह? तर हे पॉझिटिव्ह आहे. मग आपल्याला निगेटिव्ह करायचं आहे तर नॉट टाकायचं. टाकलं नॉट. मग आता इथं टॉलर आहे म्हणजे A2 आहे तर आपल्याला A1 करायचं. तर A1 ॲजमध्ये टाकत असतो. कायच्यामध्ये? ॲजच्यामध्ये A1 टाकतो. मग टॉलरचं काय होणार? तर टॉल होणार. आणि उरलं कोण आता? रिया. तर इथं लास्टमध्ये काय लिहायचं? रिया. मग कसं झालं आपलं? नेहा इज नॉट ॲज टॉल ॲज रिया. बरोबर आलं तुमचं? जर तुमचं असं बरोबर आलं असेल तर समजायचं का तुम्हाला डिग्री बिलकुल समजलेली आहे. आता तिसरं करून पहा बरं. बघूया कोण कोण करते तिसरं. चला केलं तिसरं. मग आता तुमचं आणि माझं बरोबर येते तर का पाहू आपण. बघा राहुल इज वन ऑफ द. काय आलेलं आहे? वन ऑफ द म्हणजे कोणती डिग्री आहे? सुपरलेटिव्ह डिग्री आहे. आता या सुपरलेटिव्ह डिग्रीचा आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री करायचं आहे. लक्षात ठेवा. आता मगाशी सांगितलं होतं जर तुम्हाला वन ऑफ द सेंटेन्समध्ये दिसलं तर सुरुवात कुठून होणार? व्हेरी फ्यू पासून. कायच्यातून होणार? व्हेरी फ्यू. झालं व्हेरी फ्यू. मग याच्यामध्ये पाहायचं आहे आपल्याला ॲडजेक्टिव्ह बघायचं आहे. हे आहे तुमचं ॲडजेक्टिव्ह A3. कोण आहे? A3 आहे. तर आपल्याला A3च्या नंतर जे पण आहे ते सर्वच्या सर्व काय करायचं आहे? लिहायचं आहे. कोण उरून आहे? प्लेयर इन द टीम. तर इथं लिहायचं प्लेयर्स इन द टीम. झालं. इन द टीम लिहिलं. त्याच्यानंतर बघा व्हेरी फ्यू आहे तर इथं इज येणार का? नाही येणार. तर इजच्या जागी काय लिहायचं? आर लिहायचं. झालं लिहिलं आर. आता हे जे बेस्ट आहे हे आहे A3. आपल्याला या बनवायचं आहे A1. तर A1 कायच्यामध्ये असते? ॲजच्या मधात असते. तर इथं मी लिहितो ॲज आणि इथं पण लिहितो ॲज. तर ह्या ॲजच्या मधात आपल्याला याचं बेस्टचं A1 करायचं आहे. मग बेस्टचं A1 काय आहे? तर गुड आहे. तर मग इथं लिहितो गुड. म्हणजे ह्या दोन ॲजच्या मदत काय आलं? गुड आलं. मग आता कोण उरलं? तर राहुल उरलं. मग शेवटी लिहायचं राहुल आणि फुल स्टॉप. झालं. आलं का तुमचं असंच बरोबर? व्हेरी फ्यू प्लेयर्स इन द टीम आर ॲज गुड ॲज राहुल. जर असं आलं असेल तर तुमचं बरोबर. फुल मार्क तुम्हाला समजलं. आउट ऑफ मार्क तुम्हाला भेटले समजायचे. जर सर्वांचे तिन्ही सेंटेन्स ज्याचे तिन्ही सेंटेन्स बरोबर आले त्याला समजायचं का डिग्री बिलकुल क्लिअर झालेली आहे. आणि ज्याचे एखादी वाक्य चुकले असेल तर त्यानं काय करायचं आहे? परत व्हिडिओ बघायचा आहे आणि आपलं काय करायचं आहे? डिग्री क्लिअर करून घ्यायची आहे. तर आता ह्या फायनल गोल्डन फॉर्म्युला तुमच्यासाठी आहे. बस हे लक्षात ठेवलं तरी झालं. सर्वात पहिलं काय करायचं आहे? डिग्री माहिती आहे आपल्याला 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. सर्वात पहिलं पॅटर्न ओळखायचा आहे. म्हणजे कोणती डिग्री आहे बा? पॉझिटिव्ह आहे
की कंपेरेटिव्ह आहे का सुपरलेटिव्ह आहे, तो पॅटर्न ओळखायचा. त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्हचं योग्य रूप द्यायचं. आपल्याला माहीत आहे पॉझिटिव्ह असेल तर A1 लागणार, कंपेरेटिव्ह असेल तर A2 आणि सुपरलेटिव्ह असेल तर A3 म्हणजे ॲडजेक्टिव्ह 3, ॲडजेक्टिव्ह 2, ॲडजेक्टिव्ह 1 जे मी वरती दिलेले आहे. आणि सुपरलेटिव्ह करताना आणि द्यान आणि द कधीच विसरू नका. कंपेरेटिव्हमध्ये द्यान येते आणि सुपरलेटिव्हमध्ये द येते. बस झालं. एवढं जरी समजलं तुम्हाला तरी तुमचं डिग्री कंप्लीट. तर आता डिग्री तुमच्या कंट्रोलमध्ये आहे ना, कर सांगा. समजलं ना. मग बोर्ड एक्झाममध्ये डिग्रीचा प्रश्न आला तर सोडवायला 30 सेकंद पुरेसे आहे तुम्हाला, आहे ना. 30 सेकंदमध्ये तुम्ही डिग्री पटकन्या सोडवू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या मित्र मैत्रीण बहिणी भावाला जे 10वीमध्ये आहे त्यांना पण शेअर करा, म्हणजे त्यांचा पण डिग्री क्लिअर होणार आणि त्यांना पण चांगले मार्क मिळणार. आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा. आता पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे मला कमेंटमध्ये कमेंट करा. तसंही मी वन शॉट बनवतच आहे. तुम्हाला आता 4 दिवस बाकी आहे, तर 4 दिवसामध्ये आपलं पूर्ण ग्रामर क्लिअर झालं पाहिजे. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही याची चांगली प्रॅक्टिस करा.